सरकार सरसावलं, महादेवी परत येणार. महादेवीसाठी मुख्यमंत्र्यांचा बैठकीत मोठा निर्णय. महादेवी हत्तीणीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर. जाऊन आमच्या माधुरीला घेऊन येणारच. आमचा जीव जाऊन दे, पण आम्ही माधुरीला आणणारच. हा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश आहे नांदणी गावातील नागरिकांचा. कोल्हापूरकरांच्या विरोधाला डावलून गुजरातमधील वनतारात नेलेल्या महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्यभरात अनेकांनी सोशल मीडियाच्या आणि रस्त्यावरच्या लढाईचा मार्ग स्वीकारला. त्यानंतर राज्य सरकारलाही नागरिकांच्या मागणीची दखल घ्यावी लागली. त्यामुळे आता महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य सरकार पक्षकार होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोड आज त्या ठिकाणी घडली. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी राज्य शासन म्हणून यामध्ये पार्टी होण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. याच्यापूर्वी पेटा ही एक पार्टी होती आणि मठ ही एक पार्टी होती, पण आता मठाबरोबर महाराष्ट्र शासन सुद्धा याच्यामध्ये पार्टी होईल. आणि जे पेटाला तक्रारीमध्ये आहे की याच्यासाठी एन्क्लोजर किंवा त्याच्या हेल्थ रिझनसाठी त्यांनी त्या ठिकाणी हाय पॉवर कमिटीकडे मागण्या केल्या होत्या, ह्या सगळ्या फॅसिलिटीज राज्य शासनाच्या वतीनं उभ्या करण्याचा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घेतलाय. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की या प्रकरणामध्ये आपण पूर्ण सहयोग प्रदान करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता त्यांच्यावरती विश्वास आहे. बघूयात त्यांनी कशा पद्धतीने आपल्याला सहयोग करतील. वकिलांच्या बरोबर चर्चा करून त्यांनी योग्य तो मार्ग निघेल. दरम्यान महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीत काय आदेश दिलेत ते पाहूया. 34 वर्षांपासून हत्तीण नांदणी मठात. हत्तीण परत आली पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे. मठानं एक याचिका दाखल करावी. राज्य सरकार ही एक याचिका दाखल करणार आणि राज्य सरकार पूर्ण ताकदीनं नांदणी मठासोबत असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांचे एक पथक तयार करणार. रेस्क्यू सेंटर आणि आहाराबाबतही सरकार याचिकेत कोर्टाला आश्वस्त करेल. दुसरीकडे महादेवी हत्तीण परत नांदणीत येईपर्यंत हा लढा थांबणार नाही असा इशारा राजू शेट्टींनी दिलाय. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शासन तुमच्या बाजूने राहील, मठातला सर्वतोपरी मदत करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आम्ही काही दिवस वाट बघू, परंतु एक सांगतो, आम्ही आता जो काय लढा सुरू केलेला आहे तो अजिबात थांबणार नाही. जोपर्यंत आमचा हत्ती मिळणार नाही तोपर्यंत आम्ही रिलायन्स उद्योग आणि जिओवरचा बहिष्कार आमचा कायम राहणार. दरम्यान कोल्हापूरच्या महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी जनभावना तीव्र होत आहेत. बीडमध्येही नागरिक आक्रमक झालेत. सेव्ह माधुरी, बॉयकॉट जिओ अशा आशयाची बॅनरबाजी ठिकठिकाणी करण्यात आली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर स्थानिकांच्या संघर्षाला यश येऊन महादेवी पुन्हा थाटात कोल्हापुरात परत येणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.